कदम यांची फिरकी घेणाऱ्या गावकऱ्यांना आज अचानक त्यांच्या तब्येतीची काळजी वाटू लागली आहे का ते जाणून घेऊया पुढील प्रहसनातून, जे प्रहसन घेऊन मंचावर येतात जत्रेतील इरसाल गावकरी. हात लावू देत नाही बरं. काय काय सगळं मोकळं मोकळं वाटतंय. गावचा झंझावात गेला कुठं? वाडीत कोणाला तरी गांगरवत असतील. आलो आलो. कारभारी मी जाते माहेराला, हो कारभारी मी जाते माहेराला. कारभारी वाटेवरी काजू, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी बघून किती मी लाजू, कारभारी बघून किती मी लाजू. वा वा आलेल्या माहोल केला हा. म्हणजे मित्र आहे म्हणून सांगत नाही. तानसेन आणि तुझ्यामध्ये फक्त 19.5-20चा फरक आहे. कसा रे? कसा म्हणजे तानसेन गायला लागला ना की हरणं येतात, तू गायला लागल्यावर राग येतो. एवढाच फरक आहे. हे बने ओ 2 कटिंग दे, 2 कटिंग दे. अरे गाला थंड पडलाय. ओ तुम्हाला फुकटची चाय पाजून ना माझा इथं किस्सा थंड पडलाय. कधीतरी ना तोंडात वाफा काढण्यापेक्षा पैसे काढा, मला बरं वाटेल. कळलं काय? अरे मोठा पैसेवाला मोठा त्या इथं टपरी एवढी कशी मिजाज मारतो. लिहून ते कागदावर सगळे लिहिलेले आहेत. कधी पैसे दिलात काय तुम्ही? काय दिलं म्हणजे आम्ही इथं बसताव म्हणून इथं गर्दी वाटते ना, तर कोण यांना कुत्रा तरी येणार आहे काय? तुम्ही आलो ना अडी पडली रे. 2 कटिंग दे जाऊ दे, भांडू नका भांडू नका. अरे बापरे. हो बसू का इथे? नमस्कार. पाहुणे दिसतात वाटतं. हा नमस्कार. असं बसा, बिंदास बसा. नमस्कार नमस्कार नमस्कार. ओ पाहुणे. म्हणजे आधी कधी तुम्हाला बघितलं नाही, पहिल्यांदाच बघता वाय. नेमकं हाऊ कुठलं, म्हणजे कुठं आलो कुठनं? रत्नागिरीवरून आलोय. हा रत्नागिरीवरून आलोय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तिकडे एक पॅथॉलॉजी लॅब आहे, तिथे काम करतो मी. अच्छा अच्छा. लॅब म्हणजे काय? म्हणजे कसली लॅब? याची आपलं रक्तविक्त तपासत ती काय? हा तिकडे काम करताव काय? हा बरोबर. आम्ही ते गावोगावी फिरून ना पेशंट शोधतोय. अच्छा अच्छा. कसलं पेशंट? अहो तो एक स्पॅनिश आजार आलाय, ताप, फ्लू बोलू शकता तुम्ही. स्पॅनिश? अच्छा. आम्ही काय करतो, गावोगावी फिरतो आणि त्याची काय लक्षणं आहे, सर्दी ताप खोकला अशी लक्षणं आहेत. कोणामध्ये अशी लक्षणं सापडली आढळली, आम्ही काय करतो, आमच्या लॅब कडून त्यांचं कमी पैशात टेस्ट करून देतो. कमी पैशात? हा. आणि अगदीच काय सिरियस असेल तर ऑनलाईन डॉक्टर असतात, त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करून देतो. मग ते डॉक्टर सांगतात की कुठली औषधं घ्यायची, काय करायचं नाही, सगळं होतं. आणि मग हा सगळा डाटा आहे ना, आम्ही आरोग्य केंद्राला कळवतो. म्हणजे कसं गव्हर्नमेंटची मदत पण होते आणि आमचा बिझनेस पण होतो. चांगलं आहे चांगलं आहे. मी काय म्हणतो, एवढी सगळी भटकंती केली हो तुम्ही, पण गावला काय पेशंट गावला नाही? सकाळपासून फिरतोय. तुमचा गाव बेकार निरोगी आहे. त्या सगळ्यात माझं नुकसान झालंय ना. काय भारी ना. तुमचं कसं नुकसान होईल काहीतरी बोल नको. तुमचं नुकसान कसं होईल? पाहुणे पाहुणा असं म्हणून काय वाटेल तर बोलतील. जिभेला लगाम घाला. बोलले ते घाला काय? सॉरी. काय आहे, ती जी टेस्ट आहे ना ती 3000 रुपयाची आहे. बरं. 3 हा. मग मी एक पेशंट शोधला तर प्रत्येक पेशंट मागे मला 500 रुपये मिळतात. किती? 500 रुपये. मी काय म्हणतो पाहुणे, वाईट वाटून घेऊ नको. तुम्हाला रुग्ण भेटलेला नाही आहे? नाही. एखादा रुग्ण आम्ही तुम्हाला शोधून दिलेला तर तुम्हाला किती मिळणार आहे? 500 रुपये. त्यातलं आम्हाला 150 द्याल काय? 150. ऐका, मी अख्ख्या गावाची चेकिंग केली आहे तुमच्या, एकही रुग्ण नाहीये. म्हणजे मला जर पेशंट मिळत असेल तर 150 रुपये द्यायला मला काय हरकत नाही. अरे हे बघा, बसल्या बसल्या आम्हाला जर इथे 150 रुपये मिळणार असतील तर आम्ही इथले तर रुग्ण तयार पण करू शकतो. म्हणजे गावात आहे एक तर माणूस लय आहे जो आम्हाला ऐकतो सगळं आमचं. तो आला ना की तुम्हाला रुग्ण मिळेल. तर 500तले 150 देईन मी तुम्हाला. आता तुम्हाला एक अरुग्ण कदम देतो. अरुग्ण कदम? अहो गावचा आम्ही बाय कशात पण तयार होतो. सकाळपासून याची एनर्जी माझ्या अंगात भरले, काय सांगू. क्या बात आहे. म्हणजे असं वाटतं म्हणजे हवेमध्ये तरंगतो, एवढी एनर्जेटिक आहे. चांगलं आहे. पाहुण्यांना नमस्कार. नमस्कार. काय बोलास रे? पाहुण्यानु नमस्कार. ओळखतोस त्यांना? नाही. आयशीच्या भावाचा नमस्कार करतोस? ओळख नाही पालक नाही. नमस्कार काय बोलतो रे? तसं नाही, सकाळपासूनच एनर्जी जी घुसले माझ्या अंगामध्ये, जो भेटेल त्याला नमस्कार करतो. नमस्कार. हा म्हणे चाय दे बाबा म्हणा. आनंद मारू काय रे तुला? ते झाला. एकट्याला चाय मागवशील?
पाहुणा आला आपल्या गावामध्ये, त्याला चाय कोण सांगणार? अरे हो, ए पाहुण्याला चाय दे बा. हो, आणि आम्हाला कोण येणार? मी तर 5वीलाच पूजले आहेत वासाऱ्यांना. हा. ए देश सगळ्यांना चाय देऊन टाका. सगळ्यांना चाय दे रे. चाय दे. बालू हा, हा? इकडे रे. काय झाले? इकडे काय झालं काय? तुला जरा बघ ह्याच्याकडे चेहऱ्याकडे बघ. काय झाले? अरे, जरा बघ रे. काय झाले काय? आरण्याचा चेहरा जरा थकलेला वाटतोय का रे? थकलाय ना, बघ बघ. थकलेला येडीपिडे झाले, अजिबात थकलेलं नाही. मी सकाळी उठून 2दा आंघोळ केलेली आहे. पावडर लावले सगळ्या अंगाला, नवीन कपडे घालून इकडे आलेले, म्हणजे एनर्जेटिक आहे मी एकदम. हा हे सगळं बरोबर आहे. हा. एनर्जेटिक वाटतोस तू बाहेर ना, म्हणजे बघ ना. पण ते डोल्याचं जे बुबुल आहे ना त्याच्यावर थोडीशी मरगल घुटमालते बघ. काय बोलतोस काय? माझ्या डोळ्यात बुबुल आलाय. अरे डोल्यात बुबुल नाही, डोल्यात बुबुल असतात सगळ्यांच्या, त्याच्यात बुबुलावर मरगल आली ती घुटमालते. म्हणजे माझ्या डोळ्याच्या बाजूला मरगल घुटमलते. म्हणजे हे कधी कळलंच नाही, मला माहितच नाही माझ्या बाजूला आलेली. तू हॉस्पिटलला जातोस, डॉक्टर पहिला बॅटरीने डोल्यात काय बघतो? मरगल. अच्छा, म्हणजे डॉक्टरचे असे डोळे खाली करून बघतात, ते मरगल बघतात. हा. विचारलं म्हणा आता कशाला बघतात उगाच काय? अरे तीच मरगल दिसते काय? कसं काय कामाचं टेन्शन बिन्शन घेतलं कसलं टेन्शन? तसं टेन्शन हाय, पण असं म्हणावं तसं टेन्शन नाही अजिबात म्हणा. कसं नाही म्हणतो साहेब? काय तर? कानाच्या पालीवर टेन्शन दिसतंय तुझ्या. कानाच्या पालीवर? माझ्या कानाच्या पालीवर टेन्शन दिसतंय तुम्हाला? चल काहीतरी फालतूगिरी, अजिबात टेन्शन नाही मला. टेन्शन म्हणजे काय? तू चाय दे भावा, तू असं फालतूगिरी करू नको. गप्पा म्हणा, एकदम फ्रेश आहे मी. भावानो, मी तुम्हाला चाय सांगितलंय ना? हा. मग तुम्ही मला नाव नाही सांगितलंय अजून. अरे चहाबद्दल थँक्यू. हा. प्रथमेश शिवलकर, अरे वा, नमस्कार. रत्नागिरीवरून आलोय. रत्नागिरीहून आले हे? काय आरण्या, रत्नागिरीत आलेल्या शिवलेकर हा. हे लॅब मध्ये रक्त लघवी वगैरे तपासण्यात काम करतात. आणि आपल्या गावामध्ये स्पॅनिश नाव काय तो? हा, स्पॅनिश स्पॅनिशचा आजार फ्लू जो आहे तो पसरलाय सगळीकडे. हा, मग तर काय झालं अनायश गावात पसरला नाही, म्हणजे आम्ही शोधतोय patient. शोधतायत. डॉक्टरचा माणूस आहेत ना, तर म्हटलं अनायशी तू आलाय, इथं टेन्शन दिसतंय, इथं बुबुलामध्ये काय तर हाय काय मरगल आहे. मरगल हाय, तर म्हटलं आता इथं डॉक्टरचा माणूस आहे तर आपण आपला विषय काढूया. बरोबर ना? हो, बरोबर. हे कसलं काय टेन्शन घेऊन बसलं तुम्ही? माझं दिल्ल पण तुमचं. ए बा चाय दे. अरे हो, काय- चाय रेडी आहे. चाय पिलं तर माणूस फ्रेश होतो. कुठली मरगल ना कसला काय? अरे स्पेशल चाय. थँक्यू. आणि ती चाय म्हणजे एक नंबर. पण बघ असे तपासणी करून वगैरे. हा काय होण्यासारखं असं ते? हा काय रे? दिल्ल तोंड तुझ्या बसाड्या. काय झालं? साखर तुझा बाप टाकणार ह्याच्यात. असं काय करताय का? म्हणून मी साखर टाकलेली आहे. काय अरे असं का? तू साखरच नाही एकदम सगळी. साखरच नाही बसाड्या. हो, साखर टाकले, पाहुण्यांसमोर नाव खराब करू नका. ए अरल्या, सांगा त्यांना. नाही तरी काय? साखरच नाही ह्याच्यात. अरे, हा बने आहे का ना बने? एक वेळ चहा पावडर टाकायचा इसरल, पण साखर टाकील माहिती आहे. बरोबर ना रे? टाकले एक वेळ कमी पैसे घेईन, पण साखर जास्त टाकतो मी. अरे पण ह्याच्यात इकडे दे, इकडे दे. नाहीच आहे ती. अजिबात नाही आहे? नाही आहे. चल, काहीतरी खोटा बोलतो आहे त्याच्यात साखर. उगाच आपला काहीतरी बोलत बसतो. त्याच्यात साखर आहे? मग? डायबेटीज होऊन मरशील एवढी आहे. अजून एवढी पाहिजे तुला? अरे पण नाही, काय पण बोलायला बस. आमच्यावर विश्वास नाही पाहुण्यान दे. पाहुण्यावर यांच्यावर अजिबात माझा भरोसा नाही. पाहुण्यानं तुम्ही पिऊन तेच करा जरा. हा, बघा बघा. बचारे साखर नाही ते काय भरपूर. अहो खूप गोड चहा आहे हा. खूप गोड चहा आहे. ओ चहावाले, एवढी साखर टाकू नका. साखर आणि मीठ योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे. जास्त प्रमाणात खाल्लं ना शरीराला अपायकारक असतो. तुम्ही एवढं गोड पिऊ नका हो. नाही नाही अरे, एवढी साखर ह्याच्यात आहे? खूप नाही, गोड आहे. नाही. आलो. मोबाईल काढ. मोबाईलवर काय आहे? काय आहे बघ. मी म्हणलं ना, गोडीच आहे, नाही साखर साखर. आहे त्याच्यात. काय कारण्या? काय झालं? आता आपल्याकडे काय पॅनिस आलाय ना, त्याचं बघ लक्षण इथं आहे. काय आहे? काय आहे म्हणजे चव गेली ना तोंडाची, तर त्या रोगाचं पहिलं लक्षण आहे. हा काय हो पाहुण्यानो? हो, म्हणजे हे? एक्स्ट्रीम मध्ये असं होतं. बघितलं बचाड्याने, एक्स्ट्रीम मध्ये होतं, आपल्या गावात नाही होत. त्याला येतो ए, नाही, थांबा. आनंद मारी ना तुला. काय झालं? कारण्या, तुला येड्या कलत कसा नाही? काय? म्हणजे कसं चव गेली ना तोंडाची, हा पहिलं लक्षण आहे. साधी गोष्ट आहे का ना? काय झालं? काय काय झालं? काय झालं? काय तापलाय, तापलं? तापलाय, अंग तापलाय बाबा. हात लावून बघ. तुझं काय आपलं तापलाय. एवढ्या लागेल कसा काय तापल?
बाय घे काय झाला? हे दे हे दे हे हात दे मला भाजला भात हळू 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 हळू. एवढं गरम झालंय मी तुला पटत ना दे इकडं अरे नाही वाचर कुठं काय एवढं गरम लक्षात घे लक्षात घे हे बघ डोश्याच्या तव्यावर टाकतात ना तसा आवाज येतोय तुझ्या याच्यावर कुठं फिरू नको कोणतरी मसाला डोसा करेल अरे, नाही म्हणजे अरे. मी बाहेरून असा गार वाटतोय आत पाहुण्यानू ऍडमिट करा ताप आलाय दुसरं लक्षण दिसायला लागलंय ऍडमिट करायचं नाही हो नाही हो असं हात बघून ताप सांगणं वगैरे असं काय नसतं ते गावठी पद्धत आहे ती काय? त्याला काय लॉजिकच नाही हे बघा तुम्हाला जर वाटतंय ना ताप आलाय तर माझ्याकडे थर्मामीटर आहे आपण चेक करू शकतो हा, एक नंबर आहे बघा करेक्ट माणूस आहे प्रामाणिक माणूस आहे तुम्ही लबाड वाचाड्यानो कानफाड फोडून वाचन याला म्हणतात कृतज्ञ माणूस हा साहेबानू जेव्हा जेव्हा याच्यावर संकट आले ना आम्ही याला बाहेर काढलेलं आहे त्याच्यातनं जीप कशी झडत नाही वाचाड्यानो असं बोलताना उलट संकट आलं तर तो चाललाय तर बोलतात हे संकट इकडे हवा हारून कदम इकडे बसलाय आमच्यावर नाही ना विश्वास नाही ना आमच्यावर विश्वास नाही ना पाहुण्यांवर आहे ना आम्ही काळजीपुट्ट बोलतोय इथे थर्मामीटर द्या हे घ्या. हे एवढंच असतं हा. नाव मोठं आहे म्हणजे कुठे लावू बगलेत नको पावडर लावले मी बदलेत नको नको त्या टायमाला कुठं पण काय लावता हे घ्या थांबा. डॉक्टरचा माणूस इकडे लावतात हा आता प्रत्येक गावाची पद्धत वेगळी असते लावतात गावावर आहे अरण्या तुझा ताप वाढत चाललाय डोलेमीट डोल्यात चाललाय बाय घे बने ताप लय वाढतोय हा काय सांगताव काय? काय घे केवढा आहे बघा डोलं उघड अहो 109 ताप आहे ना बने एवढा तापवलास बापरे 109 ताप आहे मला 109 ताप कसा ताप झाला 109 तुला काय गावात फिरू नको सगळं गवत झालं सुटशील तू एवढा ताप कसा झाला हा म्हणजे कधी कधी असतं की बाहेरून अंग थंड असतं पण ताप आतून येतो बापरे आता रे काय आतून म्हणजे कसं आपल्याला कळत नाही बाहेर अंग तापलेलं हा. आहे इथं आता बघ इथं जर काकेत लावलेलं असं ना ते 100 किती 12 पण असतात ताप मला आता कळतंय हो बरोबर एक मिनिट बरोबर चटका लागतो हात नका लावू अरण्या सावकाश काळजी घे चव पण गेली ताप पण आहे ह्यांना बेकार लक्षण आहे ऐका. मला एक मिनिट असं आतून असं अंग भरल्यासारखं वाटतंय झोपा सावकाश क्रिटिकल झाला पेशंट एकदम म्हणतो म्हणू बरं वाटतंय काय? आहे ना बरं वाटतं ना बरा होशील एकदम काय नाही याचं. मी बोलतो त्यांच्याशी हे बघा पण हे कशामुळे झालं असेल असं कुठं नाही म्हणजे गेल्या 1-2 महिन्यात तुम्ही स्पेनला गेलेलात काय 35 वर्षात स्पेनला नाही गेलो स्पेनला कुठे बघितलं आयुष्यभर फंबल मारणारा माणूस पटकन उत्तर द्यायला लागला की समजायचा हा व्हायरस ना हळूहळू चढायला लागलेला आहे बरोबर गॅरंटेड अरण्या काळजी करू नको अरण्या जीव सोडू नको हा. हा आम्ही बघा हाय का डॉक्टरचा माणूस जीवाचा राहण करू इकडची दुनिया तिकडे करू नाही, बरोबर आहे. आमचा अरण्या जागला नाही कसं आहे आता त्यांचं लक्षणं दिसत आहेत पण आपण लगेच त्या निदानावर येऊया नको ना आपण कशावर Confirm काय? केलं पाहिजे आपण काय आता काय करू? ऐक अरण्या मला सांग अरण्या उठतोयस काय रे मी काय म्हणतो हा स्पॅनिश तुला रोग जो झालाय आजार तू रात्री 12 नंतर स्पॅनिश पिक्चर बघतोस काय रे हा म्हणजे रात्री तर मी बघतेच रे. कसा बघतोस अच्छा म्यूट करून म्यूट करू का मला स्पॅनिश समजत नाही ना काय घे झालं स्पॅनिश समजत नाही म्हणजे हे दुसरं लक्षण आहे ज्याला आजार झालेला असतो त्याला स्पॅनिश भाषा कळत नाही थांब, पण आपण एकदम घाई नको करूया हा, आपण बरं. अजून काहीतरी कन्फर्म करूया अरे पण वसरून लहानपणापासूनच मला भाषा कळत नाही ठीक आहे पण शोध आता लागला ना त्यांना आजार तुला लहानपणापासून आहे नाव आता आले त्याचं आपण कन्फर्म करूया आपण मला सांग पिक्चर बघताना तुझी धडधड वाढते काय धडधड वाढते वाढते. घाम येतो हा असं लई घाम येतो दरारून येतो असा. असं एकदम बेचैन होतं काय करू आणि काय नाही असं होतं काय करावं असं वाटतं बापरे आणि उशीतला कापूस काढावा असा वाटतो मी उंचाई ठेवलत नाही काय घे हा मोठा पेशंट आहे साहेबांनो हा मोठा पेशंट आहे पटकन ऍडमिट अरण्या घाबरू नको साहेब सगळं बरं होईल अरण्या जीव सोडू नको अरण्या कसं आहे, जीव ऐका. सोडू नको आम्ही मला अंगावर काहीतरी द्या. म्हणजे अंगावर नाही, आम्ही थांब, हे अंतर हा बाय घे डॉक्टरचा माणूस ऐका
काय करता येईल ताबडतोब आपल्याला? काळजी करू नको. करतो तू, त्यांना ऍडमिट करावं लागेल, पण असं डायरेक्ट ऍडमिट नाही करता येणार. टेस्ट करावी लागेल ना, टेस्ट करावे लागतील, मग ते रिपोर्ट डॉक्टरला दाखवायला लागतं, मग डॉक्टर ऍडमिट करून घेतो. त्या टेस्टचे 3,000 रुपये आहेत. किती? पटकन अरे उठ, जरा फक्त हे अगदी हलवून. स्कॅन करण्यापुरतं, स्कॅन करण्यापुरतं. डॉक्टरचा माणूस, तुम्ही आता इकडनं रिपोर्ट घेऊन जाणार, तिकडे जाणार, मग 2 दिवस जातील त्याच्यात. नाही, ते तर जातील, पण आधी ते QR कोड त्यांनी स्कॅन केला तर मग टेस्टचे पैसे. स्कॅन कर, स्कॅन कर, स्कॅन कर. हा सावकाश. हा बराच आहे बॅलन्स. हा झाले. होईल की आता काय काय करायचं मला? होईल. आता काय, यांचं ब्लड सॅम्पल घेतो आणि मग मी रत्नागिरीला जातो, मग 2 दिवसांनी रिपोर्ट येईल. पण त्या 2 दिवसात ह्यांचं काय झालं तर मग मला सांगा. आमचा हरणे झाला पाहिजे. असं करू नका प्लीज. उपाय आता सध्या उपाय तुमच्याकडे काय आहे? अच्छा, हा माणूस जगला पाहिजे. हा माणूस जर गावात नाही गेला ना, सगळी मजा निघून जाईल. हा माणूस जगला पाहिजे. आपण काय करूया, त्यांचं बायोमेट्रिक करूया, त्याच्यावर आपल्याला एक बेसिक रिपोर्ट मिळतील. बेसिकच पक्क पाहिजे. डिटेल मध्ये नंतर जाऊ आपण, बघू आपण. चालेल. ऐका, थंब द्या, थंब. कुठे असतो तो? थंब, अंगठा चालेल. माणूस टेकला पण चरबी काय जात नाही. नाही, येतंय का? आधी सगळी शांतता आहे, कशाला रिस्क घेताय? आला काय हो? बरं काय वाटतं. आलं? काय आलं? आला रिपोर्ट आला. हा अरे वाचला. मग सांगा काय तर. अहो वाचला, म्हणजे मित्र वाचला तुमचा. नील रिपोर्ट आहे. काहीच झालं नाही यांना. अरे उठ, अरे उठ. कॉंग्रॅच्युलेशन. अरे बरा झालास तू. अरे वाचला. अरे वाचलं रे. वा वा. अरे वा 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 वा. अरे टेन्शन आलं. नाही बरं तू वाचला. गावची कॉमेडी परत आली. वा सुनीता काशीबाई, मी हाय म्हणते. इकडे वा वा. येतो मी. काय येतो काय? ते 150. अरे हा ते येडा वगैरे. आहेत का? अंडा आहेत ना? हा या सगळे काय होते? एवढेच उरले आहे. ठीक आहे. मला येतो. हा नाही पाहुण्यानो, हे पैसे कसले दिले तुम्ही? अहो त्यांनी मला पेशंट शोधायला मदत केली ना, त्यांचं कमिशन दिलं मी. पेशंट कोण आहे? तुम्ही चला येतो. या सावकाश जा. परत या वरचेवर. हो. कान फार फोडून वाचारू ना. मी पेशंट नव्हतो, तुम्ही मला पेशंट केला. 150 रुपयासाठी तुम्ही मला पेशंट केला. जल्द तुमचं ते तुमची टपरी नको. आयुष्यात मी ह्या टपरीवर पाय ठेवणार. सुपर हिट परफॉर्मन्स. खूप मजा आली नेहमीप्रमाणे. खूपच छान. बघूया हा सरस काय म्हणतात. प्रसादा. बहारदार, मजा आली. अरुण, मला असं वाटतं की सध्या अवघ्या महाराष्ट्राचा स्पॅनिश पिक्चर तूच आहेस. बरेचदा लोक कामावरनं थकून भागून येतात, ते जेव्हा असे होतात तेव्हाच तुला बघत असतात. थँक्यू. मजा आली. बाकी तुम्ही चौघांची दमदार साथ. आज पम्या तुझ्या सहभागामुळे अजून एक वेगळीच मजा आली. आणि तू बघता क्षणी वाटतोस की तू डॉक्टरचा माणूस आहे. परफेक्ट कास्टिंगला 100 मार्क आहे. मजा आली. बहारदार.